तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या विकासावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवत आज साहेब 31 सप्टेंबर 2025 रोजी मुखेड शहरातील सर्व बौद्ध युवक बांधव हे आज तुमच्या समक्ष या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। या कार्यक्रमाचं प्रस्तावित करून शहराचे शहराध्यक्ष रामभाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण प्रस्तावित मांडावं। माधवभाऊ कदम, संजय अण्णा अमलवाल, माजी शहराध्यक्ष संजय भाऊ सोनटक्के आणि मुखेडचे नगरसेवक आमदार सिद्धार्थ चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आज भाजप पक्ष प्रवेश करत आहे। याच्या मागला हेतू आहे साहेब, आमदार आमच्या युवक आहेत, तुम्ही शहराध्यक्ष पण युवाच केल्या। बूम जवळ करा, मी कवर करतो इकडचं बजाले विजय त्यांनी बूम राहू द्या। नितेश शेळके, अजय जोगले, शेखर कावळे, प्रेमसागर थोरात, प्रथम हाटकर, रवी चौधरी, शुभम ताडे, अरुण चौधरी, प्रदीप चौधरी, अमोल राजेमोळ, उद्धव जोगले, प्रकाश हाटकर। भारतीय जनता पार्टी अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज अविनाश चौधरी आणि त्यांच्या सर्व तरुण सहकारी मागासवर्गीय समाजातले बहुतांश आज तरुण आज भाजपामध्ये या ठिकाणी त्यांनी मुदखेडमध्ये शहरामध्ये प्रवेश केलेला आहे। ही आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे। मुदखेड शहरामध्ये फार मोठं परिवर्तन झपाट्याने होत आहे। विकासाला चालना देणारं राज्यातलं आणि केंद्रातलं भाजप सरकार आहे, लोकांच्या मनामध्ये स्पष्टपणे बिंबवलेलं आहे, किंबहुना त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आगामी काळामध्ये नेतृत्व जर भाजपचंच राज्यात, देशात आणि जिल्ह्यात जर वाढलं तर मागास समाजाचा खूप मोठा फायदा होणार आहे। आणि जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलं, जे संविधान देशाला दिलं, त्या संविधानाचं संरक्षण करणं, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही या देशामध्ये अधिक मजबूत झाली पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या देशाला आगामी काळामध्ये पुढची वाटचाल करता आली पाहिजे। हे जे ध्येय आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितच साध्य करता येईल, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की आज अविनाश आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आज भाजपमध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून त्यांचं मी स्वागत करतो। येणाऱ्या काही कालावधीमध्ये राज्य संस्थांच्या निवडणुकांचा त्याचा आपल्या पक्षाला याचा फायदा होणार आहे। निश्चितच आपल्याला माहिती आहे की सर्वत्र जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती, सर्वत्र आरक्षण मागास समाजासाठी आहेच। त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा चांगले तरुण विचारवंत काम करणारे आणि ताकदीने लोकांच्या समोर येऊन समाज संघटित करणारे तरुण असतील, ते आल्यामुळे निश्चित फायदा भाजपचाही होणारच आहे, समाजाचाही होणार आहे आणि शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान त्याचं होणार आहे।